मुलांना काहीतरी वेगळं बनवून द्यायचं असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते। तर त्यासाठी 1 कप आपल्याला पाणी गरम करायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला 1 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। छान अशी उकळ काढून घ्या आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला एखादी वाटी वगैरे घेऊन त्याने व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित एवढं नरम आपलं पीठ झालं पाहिजे आणि एका आकाराचे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे समान आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये तेल लावून हे सगळे गोळे मध्यम आचेवरती 10 मिनिटांसाठी व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे। उकड काढल्यामुळे जास्त याला शिजवायची गरज नाही आहे, लगेचच शिजून जातात। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये राई घालायचे आहे आणि हिंग घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे। हिरवी मिरची लहान मुलं जर खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, याच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता आणि जे उकडले तांदळाचे गोळे आहेत ते घालायचे आहेत आणि कोथिंबीर घालायची, व्यवस्थित परतून गॅस बंद करायचा आहे। चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही सर्व करू शकता। नक्की रेसिपी करून बघा, कशी वाटली कळवा। आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा।